पहा आपण हलवा तयार केलेला आहे, माकंडी हलवा। त्याचा कलर टेक्स्चर किती सुंदर आले ते पहा। अगदी तोंडात विरघळणारा म्हणतो आपण तसा मऊसूत, अगदी बघा एकदम मऊसूत झालेला आहे आणि झटपट तयार होणारा असा माकंडी हलवा। सणवार किंवा एखादा उत्सव म्हटला की आपण बऱ्याचदा शिरा बनवतो, तर आज आपण शिराच पण अगदी वेगळ्या पद्धतीचा, ह्याची चव म्हणाल तर अप्रतिम मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा हा माकंडी हलवा आज आपण बनवणार आहोत। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। तर हा मी रवा घेतलेला आहे। रवा थोडासा असं जाडसरच आहे, आपण जो शिऱ्याला वापरतो तोच रवा आहे। तर रवा आता आपण भाजून घेऊया। हा 1 वाटीभर मी रवा घेतलेला आहे, कढई घेतलेली आहे। तर आपण आता रवा भाजून घेणार आहोत। हा रवा भाजताना कोरडाच भाजून घ्यायचा आहे। आपण जो शिऱ्याला रवा भाजतो तो अगदी आपण तूप टाकून भाजतो, त्याला आपण असा कोरडाच भाजून घ्यायचा आहे। हा रवा कच्चेपणा जाईल इथपर्यंतच भाजून घ्यायचा आहे, असं पूर्ण लाल लाल होईपर्यंत भाजायचा नाही। आता आपण ह्याला काढून घेऊया। हा बघा, याचा संपूर्ण असा कच्चेपणा निघून गेलेला आहे आणि थोडंसं असा फुललेला आहे। आता रवा ह्याच्यामध्ये मी काढून घेते। रवा थोडासा असा थंड होऊ देते। आता आपण हा 1 वाटीभर रवा घेतला होता, तर ह्याच्यामध्ये आपण 2 वाटी आता दूध घालणार आहोत। हे दूध गरम करून थंड केलेलं आहे, ते आता ओतून घेते। रवा चांगला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता आपण अर्धा तास असा झाकून ठेवूया, म्हणजे रवा चांगला या दुधामध्ये फुलतो। तर आपण थोडंसं तूप टाकून घेऊया। मध्ये थोडेसे ड्रायफ्रूट मी आधी भाजून घेते। तर ड्रायफ्रूट झाले हे मी काढून घेते। ते मी बेदाणे टाकून घेते, ते पण चांगले असे तुपात थोडेसे परतून घ्यायचे। चांगले फुललेले आहेत, ते मी आता काढून घेते। थोडंसं अजून मी 1 चमचाभर असं तूप टाकून घेते। आपण 1 वाटी रवा, 2 वाटी दूध, म्हणजे अर्धा पाऊण वाटी आपण तूप घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत। आपल्या तुपामध्ये मी साखर टाकून घेते। आता तुम्हाला गोड जसं हवेल तसं मी एका वाटीला 1 वाटी साखर टाकलेली आहे। 1 वाटी रवा तर 1 वाटी साखर। आता तुमच्याकडे गोड थोडंसं कमी खात असेल तर कमी साखर टाकली तरी चालेल। ही साखर आता आपल्याला पूर्ण तुपामध्ये विरघळून घ्यायची, म्हणजे आपण त्याचे कॅरेमल करणार आहोत। मंद गॅसवर करायचं आहे, म्हणजे साखर जळत नाही। ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही, ही तुपामध्येच अशी विरघळून घ्यायची साखर। ही साखर बघा संपूर्ण विरघळलेली आहे। आता 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे, कारण हे जास्त पण असा ब्राऊन कलर करायचा नाही, नाहीतर हे कडवट लागतं। आणि हे मंद गॅसवर कॅरेमल तयार करायचं। रवा भिजवला होता दुधामध्ये, तो पावल्या अर्धा तास झालेला आहे। हे बघा मस्तपैकी दुधामध्ये रवा भिजला आणि फुलून चांगल्यापैकी असं फुललेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपण रवा भिजवून घेतला होता तो टाकून घेणार आहोत। पण पाहिजे तर तुम्ही गॅस बंद करू शकता, कारण हे अंगावर उडतं। असं अगदी सावकाश टाकायचं आणि एका हाताने हलवत राहायचं, म्हणजे गुठळे आपल्याला तयार होत नाहीत। साखरच्या जरी गुठळ्या झाल्या तरी जसा रवा गरम होतो तसे ते परत वितळतं। आता हे चांगलं आपण हलवून घेणार आहोत याला। ह्याच्यामध्ये आपण थोडासा पहिला रवा चांगला असा कच्चेपणा निघूपर्यंत भाजून घेतला ना, की आपण ह्याच्यामध्ये टाकला की रवा आपल्याला असा कचकच लागत नाही, पटकन भाजला जातो। आणि ह्या हलव्याची चव म्हणाल ना तर आपण मुगडाळीचा हलवा जो बनवतो ना, सेम तशीच लागते। तुम्हाला असं वाटणारच नाही की म्हणजे आपण रव्यापासून हा बनवलेला आहे। इतकी सुंदर लागते याची चव। बनवायला अगदी सोपा, झटपट तयार होतो। फक्त आपण जे कॅरमल बनवतो ते थोडंसं लक्ष देऊन बनवायचं। ते जर जास्त जर झालं ना असं ब्राऊन, तर ते चवीला असं कडवट लागतं।
तेवढं फक्त एक लक्षात ठेवायचं. बघा किती झटपट आपला आता माखंडी हलवा तयार झालेला आहे. एकदम मऊसूर, याचे टेक्स्चर तर पहा एकदम बघा. आणि हा तयार झालेला कसा ओळखायचा, तुम्ही म्हणाल की आपण शिरा झाला तो आपल्याला समजतं कलरवरून. हा कसा समजायचा तर मी तुम्हाला दाखवते. हा बघा, असा चमच्यामध्ये घ्यायचा आणि ह्याला असं करायचा, पटकन असा पडला खाली म्हणजे असं ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये, तर समजायचं की आपला हलवा तयार झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडं अजून तूप टाकणार आहे. थोडंसं तूप टाकलं की आपले जे हलवा बनवलाय त्याला थोडीशी चकाकी येते आणि टेक्स्चरही खूप छान लागतं. आता ह्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते ते टाकूया. ह्याला मी 1-2 मिनिटं फक्त वाफ देऊन घेते. म्हणजे आपले समजा आता ते आता साखरेचे समजा खडे वगैरे असतील तर वाफेच्या याने ते मेल्ट होतात. मी झाकण काढून घेते. हे पहा बाजूला किती तूप सुटलेलं आहे. सुंदर असं कलरही सुंदर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर टाकून घेऊया. पण माझ्याकडे वेलचीचं सिरप आहे, केशर वेलचीचं, मी तेच टाकून घेते. थोडंसं सिरप टाकून घेते. परत चांगलं असं हलवून घेते. त्याच्यामध्ये आपण टाकूया ड्रायफ्रूट. मी याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेते. तर त्याला चांगलं असं हलवून घेऊया. झाला आपला माखंडी हलवा तयार. तुम्हाला मी दाखवते आता चमच्यात घेऊन. हे पहा, त्याचा कलर टेक्स्चर किती सुंदर आले ते पहा. अगदी बघता क्षणी असं वाटतं की खावा, इतका सुंदर हलवा तयार झालेला आहे. याची चव म्हणाल तर एकदम अप्रतिम. तर तुम्ही नक्की एकदा बघा करून. आता हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आपण ह्याच्यामध्ये थोडा प्रसादाला घेऊया. हनुमान जयंती विशेष बनवलं आहे तर आपण हनुमान दादांना हा प्रसाद माखंडी हलव्याचा. तर थोडंसं तूप टाकून घेते, थोडंसं ड्रायफ्रूट हे आपण थोडंसं केशर ठेवूया वरती. प्रसाद म्हटला की तुळशीचं पान आलंच. आपला हनुमान दादासाठी प्रसाद तयार आहे. तर बोला जय श्रीराम. पहा आपण हलवा तयार केलेला आहे, माखंडी हलवा. पहा कसा दिसतो, किती सुंदर दिसतोय. त्याचा कलर टेक्स्चर किती सुंदर आले ते पहा. अगदी तोंडात विरघळणारा म्हणतो आपण तसा मऊसूत, अगदी बघा एकदम मऊसूत झालेला आहे आणि झटपट तयार होणारा असा माखंडी हलवा. असा हा माखंडी हलवा तुम्ही कधी बनवला का? नसेल बनवला तर एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. आपल्या चॅनलला एक लाईक नक्कीच करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.